हिंगोली जिल्ह्याच्या विकासाबाबत निष्क्रियतेचा आरोप करत शेतकरी आक्रमक झाले असून पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्राच्या वतीने येत्या म्हणजेच उद्या शुक्रवारी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला जाणार असल्याची माहिती संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरके यांनी दिली आहे। हिंगोलीचे झेंडा मंत्री असलेले आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे उद्या 1 मेच्या निमित्ताने या ठिकाणी झेंडा फडकवण्यासाठी येत आहेत, परंतु त्यांना झेंडा फडकवण्याचा नैतिक अधिकार नाही। हिंगोली जिल्ह्याचं ज्या खात्याचे ते मंत्री आहेत, अन्न आणि औषध प्रशासनाचं हे कार्यालय सुद्धा ते हिंगोलीमध्ये करू शकले नाही। हिंगोलीमधल्या शेतकऱ्यांना पीक विमा नाही, इथल्या शेतकऱ्यांना हळद विक्रीसाठी त्या ठिकाणी हळद मार्केट बंद आहे आणि शेतकऱ्यांना पीक विमा नाही। कुठल्या प्रकारचं कृषी केंद्र चालक हे त्या ठिकाणी संपावर असताना सुद्धा याच्यावर कुठलाही तोडगा नाही। अशा मंत्र्यांनी आमच्या हिंगोलीमध्ये येऊन आमच्या कामगारांच्या, आमच्या शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळू नये। त्यांनी आमच्या हिंगोलीचा त्या ठिकाणी झेंडा फडकवू नये, त्यांना तो नैतिक अधिकार नाही। आणि ते जर येत असतील तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं त्यांना काळे झेंडे दाखवण्याचं काम आम्हाला करावं लागेल, एवढं मात्र निश्चित आहे। गेल्या 1.5 वर्षाहून अधिक काळ पालकमंत्री म्हणून कार्यरत असतानाही झिरवळ यांनी हिंगोली जिल्ह्याकडे पुरेसे लक्ष दिले नसल्याचा आरोप करण्यात आलाय। विशेष म्हणजे अद्याप त्यांचे खासगी कार्यालयही हिंगोलीत सुरू झाले नाही, यामुळे प्रशासन आणि नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप वाढला असून विकास कामांबाबतही अपेक्षित गती दिसून येत नाही। याच पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेतलाय। या आंदोलनामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आपल्यालाही पालकमंत्र्यांबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन हिंगोली जिल्ह्यातल्या प्रवाहावरील बातम्या पाहायला विसरू नका। आणि आपल्या परिसरातील घटना घडामोडी आमच्या स्क्रीनवरील खालील दिलेल्या नंबरवर पाठवायला देखील विसरू नका।